आता आम्ही एज्युकेटेड नाहीये, पण आम्हाला मुलं चांगले एज्युकेटेड बनवायचे. आमचं कधी कधी नॉलेज कमी पडतंय, पण मग आपण मुलांना कसं करिअर घडवायचं याच्यामुळे आम्हाला चांगली मदत झाली आहे. आणि या टेस्टमध्ये कळलंय आता मुलांना आपण काय फोकस करायचं आहे, म्हणजे त्याप्रमाणे आपण मुलांना त्याप्रमाणे आम्ही बनवू मुलांचं. मुलांचे स्ट्रेंथ्स काय आहे ते कळाले, मग त्या दृष्टीने आपण पुढे त्यांच्या फ्युचरचा विचार करू शकतो. आणि जे ॲक्च्युली दिसतात ते त्यांच्या स्ट्रेंथ नाही आहेत हे पण कळालं. तर आता त्या अनुषंगाने त्या दृष्टीने आपण पुढे करिअरमध्ये त्यांना हेल्प करू शकतो. आणि पॅरेंटिंगमध्ये जर काही चुका झाल्या असेल तर आपल्याला लवकरच सुधारता पण येते. कमी पर्सेंटेज मिळण्यामागचं सायंटिफिक कारण तुम्हाला कळालं का ते सांगा. हो, की कशामुळे हे झालं, म्हणजे ते तुम्हाला एक मुद्दा लक्षात आला. आपण म्हणतो की मुलं अभ्यास खूप करतात पण मार्क्स खूप कमी आहे, पण या ठिकाणी आज तुम्हाला हे कळलं की त्यांचं पोटेन्शियल खूप आहे, पण सायंटिफिक रिझन कळालं की त्यांना मार्क्स का कमी मिळतात. सो मुलांची चूक नाही, ते तर अभ्यास करतात. सो त्यांना जसं गायडन्स मिळायला पाहिजे प्रॉपर वेने ते अजूनपर्यंत मिळालं नव्हतं. सो हा एक तुमचा बेनिफिट होईल की पुढच्या 6 महिन्यात जी एक्झाम होईल तिथे ते एक्सलंट परफॉर्म करू शकतील. नक्कीच. आणि आम्हाला पण म्हणजे कसं होतं, आता आम्ही जास्त विचार केलाच नव्हता. आता मुलांना या गोष्टीमुळे आम्हाला असं झालंय, मुलांना काय पुढं कसं हे करायचं ते निर्णय घ्यायला आम्ही पक्के झाले. अशा पॉइंटवर आम्हाला हे मिळालेलं आहे रिपोर्ट आमचा की पुढे आता 8, 9, 10th आहे, तर त्या दृष्टीने त्यांचा रिझल्ट आपल्याला चांगला घेण्यासाठी आता मुलांकडनं कसा अभ्यास करून घ्यायचा, ट्युशन्स वगैरे असतातच, पण मग आपल्या पॅरेंट्सकडनं आपण त्यांना कसं फोकस द्यायचा ते आता कळालंय. बरेच पालक असं म्हणतात की ही टेस्ट आम्ही 10वी किंवा 12वीचा रिझल्ट आल्यानंतर करिअर काय निवडायचं म्हणून घेऊ, बरोबर. तुम्हाला काय वाटतं की त्यापेक्षा हे बेटर आहे का की 12वीचा रिझल्ट लागण्याआधी जर केली तर 12वीचा रिझल्ट इम्प्रूव्ह होऊ शकतो का? नक्कीच आधी घेतलेली तर बेटरच आहे, जेणेकरून आपण फील्ड सिलेक्ट करू शकतो. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कोणत्या फील्डला जायचं. जर आपण उगीच दुसऱ्या फील्डला घातलं त्या मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्यांचं स्ट्रेंथ त्याच्यात नाहीये, तर वेळ, पैसा, मेहनत सगळंच वाया जाणार. फ्रस्ट्रेशन वेगळंच आहे ते. मुलांचे म्हणजे करिअर चांगलं होऊ शकते याच्यामध्ये. स्मार्ट वर्क, एफर्ट्स कमी होतील, तुमचा मनी वाचेल, टाइम वाचेल, एनर्जी पण वाचेल. थँक्यू. खूप छान सेशन आहे. म्हणजे आम्हाला तरी खूप म्हणजे आमची क्लॅरिटी पण झाली आणि मुलांच्या बद्दल पण आमची क्लॅरिटी झाली. आता मुलांना काय करायचंय, मुलांना कसं ट्रीट करायचंय ते पण आम्हाला म्हणजे मस्त छान झालं. तुमच्याकडून जी माहिती भेटली खूप छान माहिती भेटली आम्हाला. थँक्यू. थँक्यू सो मच.